देखील गुरूंचा स्पर्श होऊन तो गुरु प्रसाद झाला, तो प्रसाद अन्न प्रसाद देखील आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला. सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. असंच आयोजन वारंवार करून कीर्तनाचं आयोजन असेल, परमरहस्य पारायणाचं असेल, प्रसिद्ध चरित्रामृताचं पारायण असेल, शिवपाठाचं आयोजन असेल, इथं करा आणि घरी गेल्यावर देखील करा. नाही त्या जड भरतासारखी आपली अवस्था होऊ नये. जड भरताची कथा सर्वांना माहिती आहे. आयुष्यभर साधना केली आणि शेवटी एका हरणाच्या मृगाच्या वासनेमध्ये अडकला आणि पुन्हा मृग होऊन जन्माला आला. आपल्याला तसं करायचं नाही. एकेना जन्मना मुक्ती, याच जन्मामध्ये आपल्याला मुक्ती प्राप्त करायची आहे. कारण वीरशैवाचं तत्वज्ञानच सांगते एकेना जन्मना मुक्ती, आपल्याला त्या शिवपदाची प्राप्ती करायची आहे. इथं भजन करा, घरी गेल्यावर देखील नित्य भजन करा, नामस्मरण करा आणि त्या देवाचं, आपल्या परमेश्वराचं, आपल्या गुरुचं, सगळे गुरु एकच आहेत बरं का. काही लोक आमच्याकडे येतात बुरांडे आप्पा आणि म्हणतात आम्ही या गुरुचे शिष्य आहे, आम्ही त्या गुरुचे शिष्य आहे. फक्त गुरुकडे जाताना अहंकार घेऊन जाऊ नका. गुरुकडे जाताना अहंकार घेऊन जाऊ नका. गुरुला काय घेणं नाही, तुम्ही कोणाचे शिष्य असा, कोणाचेही शिष्य असा. गुरुकडे जाताय, सगळे गुरु एकच तत्व आहे. अप्रत्यक्षो महादेव सर्वेषाम आत्मा या मायेया प्रत्यक्ष गुरु रूपेने वर्तते भक्त सिद्धे. तो गुरु हा अप्रत्यक्ष महादेवच आहे. त्याच्याकडे जाताना आपला अहंकार बाजूला ठेवलं पाहिजे, आपलं ज्ञान देखील बाजूला ठेवलं पाहिजे. कारण अल्पज्ञान माणसाचं जास्त वळवळ करतं. गुरुकडे गेल्यानंतर माहीत थोडंच असतं, पण काय विचारावं हे देखील कळत नाही. मग ज्ञान आपलं बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा आणि गुरुला अनन्य भावाने शरण जा. हे